नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीला मुंबईमधल्या आगी संदर्भातली बातमी आहे. मुंबईच्या रघुवंशी मिलमध्ये मोठी आग लागलेली आहे. स्कायलाउजला ही आग लागली असल्याचं सांगण्यात येत आहे. तर लेवल 3 ची ही आग असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी ही आग विझवण्यासाठी पोहोचल्या असून शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते हे या ठिकाणी सुरू आहेत आग विझवण्याचे. तर आग 3ऱ्या आणि 4थ्या मजल्यावरती पसरली असून अधिकच्या अग्निशमन दलाला देखील अग्निशमन दलाचे बंब जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत, जेणेकरून लवकरात लवकर या आगीवरती नियंत्रण मिळवणं शक्य होईल. 3ऱ्या आणि 4थ्या मजल्यावरती ही आग पसरलेली आहे, त्यामुळे अजून या आगीमुळे नुकसान होऊ नये यासाठी अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आणखीन काही अग्निशमन दलाच्या जवानांची देखील कुमक जी आहे ती या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे. तर इमारती बाहेरील सर्व काचा फोडण्यात आल्या आहेत, जेणेकरून ही आग विझवण्याचं कार्य जे आहे ते सोपं होईल. आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते जवानांना करावे लागत आहेत. मुंबईच्या रघुवंशी मिलमधली ही आग आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणात 3ऱ्या आणि 4थ्या मजल्यावरती ही आग पसरली आहे. ही थेट दृश्य आहेत मुंबईच्या लोअर परळ भागातली, ज्या ठिकाणी ही रघुवंशी मिल आहे, जिच्या 4थ्या आणि 3ऱ्या मजल्याला ही आग लागली आहे. आगीची तीव्रता जास्त आहे, त्यामुळे आणखीन ही आग पसरू नये, भडकू नये यासाठी आता अग्निशमन दलाचे आणखीन एक कुमक या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे. आणि अग्निशमन दलाचे जवान आपण पाहतोय कशा पद्धतीनं या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. मुंबईच्या रघुवंशी मिलमधली ही थेट दृश्य या क्षणाची आपण पाहतोय. प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला माहिती देतात. प्रफुल्ल, या आगीवर नियंत्रण मिळवण्यात कुठपर्यंत यश आलंय? स्वाती, आता मी रघुवंशी मिल कंपाऊंड मध्ये आहे. गेल्या 2 तासापासून अग्निशमन दलाचे सर्व कर्मचारी जे आहेत ते या संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण पाहू शकतो ही P2 नंबरची इमारत आहे. या इमारतीच्या 1ल्या आणि 2ऱ्या मजल्यावर मजल्याला आग लागली होती. या इमारतीचं जे आपण सगळं कन्स्ट्रक्शन बघितलं तर ही संपूर्ण इमारत जी आहे ती काचेच्या जे तावदान आहेत त्याने पूर्णपणे सील करण्यात आलेली आहे. त्यामुळे आगीचा जो धूर आहे तो धूर निघायला कुठेही जागा नव्हती. त्यामुळे आपण जर पाहिलं तर वरचा रूफटॉप देखील या ठिकाणी अनधिकृतरित्या पूर्णपणे पॅक करण्यात आला आहे. त्यामुळे धूर जो आहे तो निघायला मार्ग नसल्यामुळे ही आग जी आहे ती खालच्या मजल्यावरनं 3ऱ्या आणि 4थ्या मजल्यावर या ठिकाणी पोहोचली आहे. आणि आता अग्निशमन दलाने ह्या संपूर्ण इमारतीचे काच जे आहेत ते फोडले आहेत आणि हा धूर जो आहे तो बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. हा धूर बाहेर काढल्यानंतर अग्निशमनाचे कर्मचारी जे आहेत ते या इमारतीमध्ये जाऊन पाण्याचा जो मारा आहे तो करतील. पण आणखी एक धोकादायक गोष्ट म्हणजे या इमारतीमध्ये अशी आहे की इमारतीमध्ये अनेक झिगझॅग वळणाचे रस्ते आहेत आणि ते पूर्णपणे अनधिकृत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आत जाण्यामध्ये अतिशय बिकट अशी परिस्थिती जी आहे ती आत आहे. त्यामुळे बाहेरून जेवढी बाहेरून आग या ठिकाणी विझवता येईल तो पहिला प्रयत्न जो आहे तो कर्मचाऱ्यांचा इथे आहे. आणि त्यानंतर आतमध्ये जी बाहेरची आग विझल्यानंतर आतमध्ये कर्मचारी जातील आणि तेव्हा ही आग जी आहे ती नियंत्रणात येईल. पण कमला मिलची जे अनधिकृत बांधकामं होती त्याच पद्धतीची बांधकामं जी आहेत ती इमारतीत आहेत आणि त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी आणखी जे प्रयत्न आहेत ते आणखी करावे लागणार आहेत. स्वाती, अगदी. प्रफुल्ल, ही आग पसरू नये, आजूबाजूला ज्या ठिकाणी इतरत्र ही आग पसरू नये त्यासाठी अधिकची काय काळजी घेण्यात येते ही आग विझवताना? स्वाती, आपण जर पाहिलं तर आता ही इमारत आहे, इमारतीच्या बाजूला आणखी काही लागूनच इमारती आहेत. त्यामुळे आता सुदैवानं ही संपूर्ण कार्यालय बंद असल्यामुळे कुठेही धोका नाही. पण इमारतीच्या बाजूची जी सगळी इमारती आहेत त्या इमारती देखील खाली करण्यात आलेल्या आहे. आणि आग पसरू नये यासाठी कर्मचारी जे आहेत त्या शेजारच्या इमारतींवर देखील पाण्याचा मारा जो आहे तो करताना आपल्याला दिसत आहे. पण सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे की 4था 5वा आणि जो रूफटॉप आहे त्याकडे आग पसरू नये हे पहिलं प्राधान्य जे आहे ते आता सध्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या समोर आहे. प्रफुल्ल, साधारण किती वेळ लागेल या आगीवर नियंत्रण मिळवण्यात या संदर्भात काही माहिती देण्यात आली आहे का अग्निशमन दलाच्या जवानांकडून? स्वाती, आता जर आपण पाहिलं तर या इमारतीमध्ये सगळ्यात मोठं जी अडचण या ठिकाणी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना येते आहे. आपण पाहिलं तर आग जी आहे ती न विझता आणखी भडक त्या संदर्भातलं दृश्य जे आहे ते आता आपल्याला टीव्ही स्क्रीनवर पाहता येईल. कारण काय आहे की आग जी आतमध्ये जाण्यासाठी रस्ते हवे ते कुठलेही रस्ते म्हणजे छोटे रस्ते जे आहेत ते अगदी झिगझॅग वळणाचे असल्यामुळे
कर्मचाऱ्यांना आत जाताना मोठी अडचण होते। त्यामुळे आत आग किती मोठी पसरली आहे आणि तिचा जो ती आणखी कुठल्या दिशेने पसरत आहे या संदर्भातली कुठलीही माहिती जी आहे ती समोर येताना दिसत नाही। त्यामुळे बाहेरून जोपर्यंत आग कंट्रोल होत नाही तोपर्यंत आत जाणं शक्य होताना दिसत नाही। त्यामुळे आणखी काही तास जे आहेत ते आग विझवायला लागतील असं या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे। प्रफुल्ल, आपण जसं सांगितलं की गेल्या 2 तासांपासून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करतायत। इथल्या रहिवाशांच्या जीविताला किंवा त्या मिलमधल्या कोणाच्या जीविताला तर धोका झालेला नाहीये ना, त्या संदर्भात काही माहिती कळाली आहे का? स्वाती, या ठिकाणी जीविताला कुठलाही धोका नाही, कारण गेल्या 2 महिन्यापासून हे संपूर्ण मिल कंपाऊंड परिसरातले जे रेस्टॉरंट्स आहेत, बार्स आहेत आणि जे इतर खासगी कार्यालय आहेत हे पूर्णपणे बंद आहेत आणि बंद असल्यामुळे या ठिकाणी कुठेही वर्दळ नव्हती। फक्त काही कार्यालय जे आहेत ती गेल्या 8 तारखेपासून या ठिकाणी सुरू होती, पण ते देखील शेजारच्या इमारतीत असल्यामुळे तिथे धोका या ठिकाणी कुठेही जीविताला आलेला या ठिकाणी दिसत नाहीये। पण सुदैव असं आहे की हे संपूर्ण हॉटेल्स आणि पब बंद असल्यामुळे या ठिकाणी कुठली दुर्घटना घडली नाही। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पब मध्ये जर आपण पाहिलं तर हजारो लोक जे आहेत ते चालू असताना या ठिकाणी येतात। जर अशा वेळी ही आग लागली असती तर मोठी दुर्घटना घडली असती। प्रफुल्ल, या ठिकाणचा आपण विचार केला 2 मजले आगीमध्ये खरं तर आता आग लागलेली आहे 2 मजल्याला प्रामुख्यानं, तर वित्तहानीचा जर आपण विचार केला तर किती मोठी वित्तहानी या ठिकाणी झाली या आगीमुळे? या ठिकाणी वित्तहानीचं अनेक जे खासगी कार्यालय आहेत, प्रसिद्धीचे कार्यालय आहेत, त्याचबरोबर कॉर्पोरेट ऑफिस जे आहेत ते देखील या ठिकाणी आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर इमारतीचा जो संपूर्ण वरचा रूफटॉप आहे त्या रूफटॉपला 2 मजले या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आणि हे दोन्ही मजले जे आहेत ते मोठे मोठे पब्स आणि बार्स जे आहेत ते या ठिकाणी आहेत। त्या ठिकाणीचा या सगळा जर विचार केला तर मोठी आर्थिक हानी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। प्रफुल्ल, साधारण कितीच्या सुमारास ही आग लागली आणि कशामुळे ही आग लागली त्या संदर्भात काय सविस्तर माहिती मिळू शकली आहे का? स्वाती, या ठिकाणी एक कार्यालय जे आहे दुसऱ्या मजल्यावर एक प्रसिद्धीचं कार्यालय आहे, PR एजन्सी आपण ज्याला म्हणतो, ती एजन्सी मधून सकाळी धूर येत असल्याचं काही लोकांना जाणवलं होतं। पण ही संपूर्ण कार्यालय बंद होती त्यामुळे कोणाशीही संपर्क झाला नाही। पण साधारणतः 3-1 तासानंतर या आगीचे धूरचे लोट जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर बाहेर यायला लागले। त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी अग्निशमन दलाला पाचारण केलं आणि सुरुवातीला ही अत्यंत छोटी दिसणारी आग जी आहे ती आता खूप मोठ्या प्रमाणावर जी आहे ती इमारतीच्या संपूर्ण भागात पसरल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय। साधारणतः संपूर्ण आग जी आहे ही आग लागून जवळपास 4 ते 5 तास या ठिकाणी लोटले असल्याचं देखील बोललं जात आहे। अगदी प्रफुल्ल, आणि या घडीला अग्निशमन दलाचे किती जवान, किती मोठी कुमक त्या ठिकाणी आता आलेली आहे ही आग विझवण्यासाठी? स्वाती, या आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 23 बंब जे आहेत ते या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये जम्बो, ज्याला आपण म्हणतो जम्बो सिरीज जी फायर ब्रिगेडची आहे ती देखील बोलवण्यात आलेली आहे आणि 3 ते 4 फायर इंजिन जे आहेत ते फायर इंजिन देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। आणि जे कर्मचारी आहेत, पोलीस कर्मचारी असतील, वाहतूक शाखेचे कर्मचारी असतील आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी असतील, ते मोठ्या प्रमाणावर कुमक जी आहे ती या ठिकाणी आणण्यात आलेली आहे। स्वाती, अगदी प्रफुल्ल, तेव्हा आणखीन काही तास लागू शकतात आगीची ही तीव्रता लक्षात घेता। आग अजूनही भडकतानाच या दृश्यांमधून तरी दिसतंय। आपण त्या ठिकाणाहून थेट या आगीचे अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवताय, तेव्हा अशीच अपडेट आगी संदर्भातले आपल्याकडून जाणून घेत राहू। तूर्त धन्यवाद या माहितीसाठी। आणि यानंतर आता आपण बघणार आहोत मिशन धारावी। आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाचा संसर्ग आता नियंत्रणात आलाय। आतापर्यंत 3 आकडी रुग्णसंख्येवरून 1 आकडी रुग्णसंख्या आणण्यासाठी मुंबई महापालिकेचं मिशन धारावी कसं कार्यरत होतं आणि त्यांनी स्फोटक धारावी कशी नियंत्रणात आणली? मिशन धारावीतील पहिले कोविड योद्धे आपल्या सोबत आता आपण बघणार आहोत। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। तेव्हा हा ग्राउंड रिपोर्ट बघूया थेट धारावीतून। धारावी आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आणि या झोपडपट्टीमध्ये जेव्हा कोरोनाचा संसर्ग झाला तेव्हा सर्वांनीच काळजी व्यक्त केली होती, कारण या धारावीच्या झोपडपट्टीमध्ये लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे मुंबई शहरामध्ये।
त्यामुळे इथे जर कोरोनाचा संसर्ग झाला तर तो खूप मोठ्या प्रमाणात फैलावेल, अगदी लाखोंच्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती। मात्र या सगळ्या शक्यतांना पूर्णविराम देत अखेर आता धारावी नियंत्रणात आलेली आहे। जिथे 3 आकडी रुग्ण सापडत होते तिथे आता 1 आकडी रुग्ण सापडत आहेत। त्यामुळे एकूणच धारावीतली एकूण जी संसर्गबाधित परिस्थिती आहे ती नियंत्रणात आलेली आहे आणि हे सर्व नियंत्रणात आणण्यामध्ये मुंबई महानगरपालिकेने खूप मोठा सहभाग, इथे खूप मोठं काम जे आहे ते केलेलं आहे। आपल्यासोबत मुंबई महानगरपालिकेचे स्थानिक वॉर्ड ऑफिसर किरण दिगावकर साहेब आहेत। किरण दिगावकर, तुम्ही खूप मोठं एक टास्क फोर्स निर्माण केला, खूप काम केलं, हा सगळा एकूण किती मोठा टास्क होता? पहिला पेशंट कधी आला आणि आतापर्यंतची परिस्थिती काय आहे सर? तर आपण जेव्हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रुग्ण यायला सुरुवात झाली त्याच वेळी आपण स्क्रीनिंग करण्याचा निर्णय घेतला। आपण असं म्हटलं की आता चेस द व्हायरस, म्हणजे प्रोॲक्टिव्हली आपण बघायचं, रिॲक्टिव्ह नाही, म्हणजे पेशंट येईल मग आपण त्याचे तपासू। कारण आम्ही जेव्हा पहिल्या पेशंटच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं होतं तर तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की तो 72 लोकांना भेटला होता एका वेळी। आता एवढ्या लोकांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणं, एवढ्या लोकांना परत शोधणं, त्याच्या टेस्ट करणं, त्याच्यापेक्षा आम्ही असा निर्णय घेतला की पूर्ण धारावीमध्ये स्क्रीनिंग करायचं। त्याचबरोबर जो पहिला पेशंट आला, तुम्ही म्हणाल की 1 एप्रिलला पहिला पेशंट आला, त्यानंतर आतापर्यंत सर्वाधिक रुग्णांची संख्या कोणत्या दिवशी होती? जो स्पाइक आला रुग्णांचा तो कसा होता, किती संख्या होती? आणि त्यानंतर आतापर्यंतची जी सिंगल डिजिट आलेली आहे, 1 आकडी संख्या आली, तिथपर्यंत तुम्ही कसा प्रवास केला? सुरुवातीला आपण जेव्हा स्क्रीनिंग सुरू केलं आणि टेस्टिंग सुरू केलं तेव्हा दररोजचे 15, 20, 30 नंतर 40च्या संख्येने वाढायला लागले। एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एकदा 123 रुग्ण आले होते। जूनपासून आपल्याला थोडासा रिलीफ दिसायला लागला। 1 जून रोजी 34 रुग्ण होते, 2 जूनला आपल्याला 23 रुग्ण होते, मग 3 जून नंतर आपल्याला मग 18, 1-2 आकडी आणि 20च्या आत रुग्ण यायला सुरुवात झाली। आता सिंगल डिजिट रुग्ण येत आहेत। सर, शेवटचा प्रश्न विचारतो, धारावीवरती कोरोनाचं संकट आलं, ते संकट कमी करण्यात आता धारावीला यश येत आहे, पण पुन्हा इथे प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काय उपाययोजना करतायत? आपला फोकस असला पाहिजे की तो व्यक्ती वेळेस त्याचं निदान झालं पाहिजे, त्याचे उपचार झाले पाहिजे आणि त्याला डिस्चार्ज मिळाला पाहिजे। तर आपला जो इतक्या दिवसापासूनचा आपला हेच उपक्रम चालू आहे की फीवर कॅम्प्स घ्यायचे, स्क्रीनिंग करत राहायचं, ते आपण कंटिन्यू ठेवणार आहे। धन्यवाद सर, न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल आणि मिशन धारावी कंप्लीट केल्याबद्दल। तर आपण बघतो की धारावी आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आणि या झोपडपट्टीमध्ये शिरलेला कोरोना आता नियंत्रणामध्ये आहे। कोरोनाबाधित रुग्ण 1 आकडी संख्येवरती आलेत। भविष्यात तिथे प्रादुर्भाव होऊ नये यासाठी देखील महापालिका सक्षम पाऊल उचलताना दिसत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत,